मार्केटमध्ये गेले होते, मार्केटमध्ये मच्छी बघायला. तर मार्केटमध्ये हे बोईट मासे होते. तर मी 100 रुपयाचा वाटा घेतलेला आहे. पावसामुळे मच्छी खूपच महाग झालेली आहे. तर काही हरकत नाही, आपले जिभे जे चोचले असतात ते पुरवण्यासाठी मच्छी खावीच लागते. आणि मी हे मच्छी घेतली, आणली आणि जरा पाण्यामध्ये ठेवले. तर खवलं थोडी निघत होती आणि नंतर मी लगेच कापायला घेतली. ताजी मच्छी होती, म्हणजे लगेच बनवून टाकावी. आणि इकडे बघा, मांजरांचा नुसता सुळसुळाट झाला होता. त्यांना नुसती खादाखात चालली होती, ही खाऊ का ते खाऊ. त्यांना खूपच काही मिळत होतं. त्यांनासुद्धा मच्छी मिळत नाही खायला, पण त्यांना काय ते आतलं पोटगळ वगैरे, डोकलं वगैरे ते खातात. आणि मी डोकलं काढत नाही. आम्हाला हे शेगांचे डोकलं खूप छान लागतात. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. आणि मला फ्राय करायची होती, पण जास्त मच्छी नव्हती, त्याच्यामुळे मी फक्त रस्सा केला होता. इकडे लसूण घेतलं होतं साफ करायला, आणि चिंचसुद्धा भिजत टाकली होती पाण्यामध्ये. म्हटलं तोपर्यंत जरा मेल्ट होईल. आणि एक लगेच तयारी केली रस्सा घालायची. मस्त तेलामध्ये लसूण टाकली होती, मसाला आपला घरगुती, हळद वगैरे टाकली होती. जास्त काही टाकलं नव्हतं आणि लगेच पाणी ओतून घेतलेलं आहे. आम्ही असंच बनवतो आमच्या पद्धतीमध्ये, आणि खूप छान होतं. तुम्ही सुद्धा ट्राय करू बघा. मस्त उकळी फुटल्यानंतर हे मच्छी टाकून घ्यायची आहे, बोईट मासे. आणि त्याच्यामध्ये सगळे टाकल्यानंतर वरून थोडी कोथिंबीर वगैरे पेरायची आहे. नंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि तुम्ही अशा पद्धतीने रस्सा बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि खूप छान होतं, खूप टेस्टी लागतो. आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.